सोबत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। आशिष शेलार आता देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यासोबत आहेत। त्याचबरोबर प्रताप पाटील चिखलीकर सुद्धा आता भाजपच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित आहेत। प्रताप पाटील चिखलीकर हे लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांचा पराभव करून खासदार झालेले होते, त्यामुळे राजकीय विरोधक म्हटले जातात ते अशोक चव्हाण यांचे। पण त्यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी भाकीत वर्तवलं होतं की अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील आणि या प्रवेशाच्या वेळी आपण त्याचं स्वागत करू, असं प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटलेलं होतं। अतुल भातखळकर यांनी आता अभिनंदन केलं अशोक चव्हाण यांचं। तर भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या आतली दृश्य आहेत। प्रदेश कार्यालयातल्या खुर्चीवर अशोक चव्हाण बसलेले आहेत, पण राजकीय पदाची कुठली खुर्ची त्यांना मिळते हे सुद्धा बघावं लागेल। एका पाठोपाठ एक भाजपचे नेते त्यांचं अभिनंदन आता करतायत आणि अगदी काही क्षणापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा प्रदेश कार्यालयात दाखल झालेले आहेत। त्यामुळे या पक्षप्रवेश सोहळ्याला अगदी काही क्षणात सुरुवात होईल, पण त्यापूर्वी बहुधा पत्रकार परिषद सुद्धा होईल। काँग्रेस सोडण्यामागची आणि भाजपमध्ये प्रवेश करण्यामागची आपली भूमिका अशोक चव्हाण हे स्पष्ट करण्याची शक्यता आहे। पाहतोय आपण या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहे आणि पक्षप्रवेशासाठी देवेंद्र फडणवीस आणि अशोक दाखल होताना पाहायला मिळत आहेत। पाहतोय आपण भाजपचे नेते जे आहेत ते दाखल होताना पाहायला मिळतात। देवेंद्र फडणवीस स्वतः यांच्या हस्ते जे आहे ते पक्षप्रवेश होणार आहे। तर काय सांगाल, पक्षप्रवेश होतोय? ए गिरीश भाऊ इकडे कार्यक्रम नमस्ते। कॅमेरा 2 मिनिटं नमस्ते। कॅमेरा 2 मिनिटं यांचं मनापासून स्वागत। आणि काही वेळामध्ये पत्रकार परिषद आणि हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। कुठल्याही कार्यकर्त्यांनी आतमध्ये येऊ नये, फक्त पत्रकार आणि सन्माननीय पाहुणे या ठिकाणी सभागृहामध्ये येतील। आदरणीय देवेंद्रजी, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर, माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, आदरणीय आशिषजी शेलार साहेब, हर्षवर्धन पाटील साहेब, या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। बसा चिखलीकर साहेब बसा। या राजूरकरजी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आपले मीडियाचे प्रतिनिधी, वर्तमानपत्राचे प्रतिनिधी, या ठिकाणी उपस्थित असलेले इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आपले सगळे प्रतिनिधी, मला याची पूर्ण कल्पना आहे की आपल्या सगळ्यांना